राज्यातील शेतकरी बेरोजगारीच्या प्रश्नावरून लक्ष हटवण्याकरता दंगली घडवण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा गंभीर आरोप ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केलाय। देश विभाजनाकडे चाललाय। 1947च्या आधीची परिस्थिती आणि आताच्या परिस्थितीत फार फरक दिसत नसल्याचं राऊत म्हणतायत। पाहूया। 1947च्या आधीची परिस्थिती आणि आताच्या परिस्थितीमध्ये मला फार फरक दिसत नाही। आम्हाला सगळ्यांनाच जेव्हा पाकिस्तान निर्माण होत होता तेव्हा या देशामध्ये काही लोकांनी ही परिस्थिती निर्माण केली होती। दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी आहे, तेव्हा पंडित नेहरू म्हणाले होते, जेव्हा देश फाळणी झाली आणि धर्माच्या आधारावर पाकिस्तान निर्माण झाला तेव्हा पंडित नेहरूंचं म्हणणं होतं की भारताचं मी हिंदू पाकिस्तान होऊ देणार नाही। म्हणजे धर्मांध लोकांच्या हातामध्ये कोणी असतील, हिंदू किंवा मुसलमान, हा देश मी जाऊ देणार नाही। आज दुर्दैवानं हा देश त्याच प्रकारच्या लोकांच्या हातामध्ये गेलेला आहे। बजरंग दल असेल, विश्व हिंदू परिषद असेल, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ असेल, यांचं स्वतःवरचं नियंत्रण संपलेलं आहे आणि यांना फक्त दंगली घडवणं, मशिदींवर हल्ले करणं, हिंदू तरुणांची डोके भडकवणं, या महाराष्ट्रामध्ये 3000च्या आसपास आत्महत्या गेल्या काही काळात झालेल्या आहेत शेतकऱ्यांच्या। ह्याच्यावरती आतापर्यंत राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं आता एकदा तरी आपली भूमिका व्यक्त केली आहे का? बजरंग दल असेल, विश्व हिंदू परिषद असेल, ही शेतकरी जे मेले ते हिंदू नाही आहेत का? हे जे म्हणतायत ना आम्ही हे करू, आम्ही ते करू, 400 वर्षापूर्वीची कबर खोदायला निघालेले आहेत। या महाराष्ट्रामध्ये 3000 शेतकऱ्यांच्या चिता आत्महत्या केल्या त्यांनी, आत्महत्या। त्याच्यावरती कोणाला संवेदना नाहीत? या 3000 शेतकऱ्यांना काय औरंगजेब कबरीतनं उठला आणि आत्महत्या करायला लावलं? याच्यावर उत्तर द्यावं ना। महागाई बघा, बेरोजगारी बघा, लोक रस्त्यात। या बेरोजगार मुलांच्या डोक्यामध्ये हे फालतू बरं का धर्मांधता भरवून त्यांना दंगलखोर बनवलं जात आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।